स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अखिल जगताला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या तळपत्या समशेरीने स्त्रीची बेअब्रू करणाऱ्यांना कडक शासन करणारे छत्रपती श्री शिवराय, माता माती आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढावे कसे हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या या मंगलदायी उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून शिवशक्ती मित्र मंडळ सर्वे नंबर 135 शेलार कॉम्प्लेक्स, राहुल कॉम्प्लेक्स, पौड रोड, कोथरूड, पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने मंडळ यंदा 40व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. नेत्रदीपक आणि उज्ज्वल देखाव्याची परंपरा असलेल्या आमच्या मंडळानं यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा जिजाऊंच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी. मोहन न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या ठळक बातम्या. शिवरायांच्या 500 कोटी रुपये खर्च करून बनवलेला अश्वरूढ पुतळा अवघ्या 226 दिवसात कोसळला. बदलापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. सरकार स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण. मणिपुरात महिलांना अन्यायकारक स्थितीत जगावे लागत आहे. या महिन्यात महिलांना अत्याचाराच्या एकूण 35 घटना समोर. जातीबाह्य विवाह केला म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या. माथे पे चंद्रकोर जबान, खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी. शब्दों से कूल हॉट रेड मेरी सारी, खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी. पूर्ण प्रभाव हृदयात बिडतो राव, वडापावचे दिवाणी फ्युचर मुंबईकर डाव. माऊलीचा हात डोक्यावर लावू नका, डोक्यावर ठेवले डोक टोळ्यावर. स्वप्न करतात मान्यावर, मांडल्यावर बनताचा मानाचा मुद्रा. गोजेरी गोड गमल्यात गमला तो गजरा. संदेरी फ्लो छान सविस्कर चकल्या तुम्हाला तुमच्या ताटात वाढून पण टाकल्या. स्वाद संपूर्ण आहे पॉपण कानाला कडा. मराठी रॅप सुनने को जुगली खडा. उतला मी नक्षावर मराठी सडा. बोले बीट पे बीट करे ए चला वळा. माथे पे चंद्रकोर जबान, खारी खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी. शब्दों से कूल हॉट रेड मेरी सारी, खारी चाय के साथ वैसे ही मैं और मेरी नौवारी. कसलं तुझं रॅप? नऊवारी साडी असला कुठे रॅप असतो का? अरे कलेला प्रोत्साहन दे. काय तुला काय कळणार एका कलाकाराच्या मनात काय चाललंय ते? अगं फ्रीडम म्हणजे कमी कपडे घालणे, हॉटेलिंग करणे, आई वडिलांना उलट बोलणे, रात्री दारू पिणे असलं असतं का? मग काय पहाटे उठून व्यायाम करू, दिव्याच्या अंधारात अभ्यास करून कलेक्टर बनू, एक वेळेचं जेवण करून पतिव्रता नारी बनू. अरे आम्ही आधुनिक जगाच्या महिला आहोत. हवं तसं जगणार, विमान उडवणार आणि गाणी म्हणणार. खरंय, आणि बॉयफ्रेंडला कचून बोर पण करणार. अगं एवढं नाव आपण जंगलात फिरायला आलोय, ते काय तुझं रॅप सॉंग येते ऐकायला नाही? अरे मला निसर्गाच्या सानिध्यात आलं ना की छान छान सुचायला लागतं. हे असं नऊवारी साडी मग जे आहे ते आहे. अगं ऐक ना, चल ना आपण काहीतरी रोमॅन्टिक करू. हा अगं इथं कोणच नाहीये बघायला. इतक्या लांब आलो ना आपण तर काहीतरी फायदा होऊ दे ना. तुझं ते रॅप नंतर करू आपण. चल ना पहिलं आपल्या दोघांमधलं गॅप मिटवायचं बघू. हे बघ, हे सगळं लग्नानंतर. मला आता नाही आवडणार. मी आधुनिक विचाराचे आहे याचा अर्थ असा नाही की मी उपलब्ध आहे, समजलं? चल मला थांबायचं नाही ते. एवढं 200 रुपयाचं पेट्रोल टाकले गाडीत, 400 रुपयांचे एकटीने खाल्लेस. ते काय तुझं रॅप सॉंग ऐकायला खर्च नाही केली मी सांगतो तसं कर, नाहीतर मला जबरदस्ती करायला लावू नको. इथं कोणी येणार नाही वाचवायला तुला. किती आधुनिक झालीस तरी ताकद पुरुषाकडे जास्त असते आणि बाईकडे कमी. आमच्या पायाखालचीच राहणार आहेस तू. हे बघ, पुढे येऊ नकोस नाहीतर मी आरडाओरडा करेन. कर हवा तेवढा दंग कर. इथं तुला वाचवायला एखादा वेळच येऊ शकतो. एक साथ सावधान, विश्राम, सावधान, विश्राम. जय हिंद, भारत माता की जय. जय
सगळे एक साथ परेड करेंगे. हाँ, परेड करेंगे, एक साथ परेड करेंगे. आगे चल, पीछे चल, चल चल, दाएं मुड़, बाएं मुड़, मुड़ मुड़. भारत माता की जय. अरे हे कुठून टपकलं मधल्या मधी? जा ना बाबा, इथे महत्वाचं काम चालू आहे. चल निघ. हे घे 100 रुपये पळीतून. 100 रुपये, 100 रुपयात इमानी केल तो 10 बापाचा. 10 बापाचा. हे केली इमान होईल देशाचं काम तमा तमा. आराम आराम आले येणारा धामांचं मारण. देश शिकून काय ठेवणार तारण. कसं बांधणार स्वराज्याचं तोरण. खातो का फुकटचं भात आणि वरण. देश विकणाऱ्या, हे देश विकणाऱ्या, आलंय तुझं जवळ मरण. ए बाबा निघ आता, नाहीतर मारीन बघ तुला. देशासाठी मरणार, पोरींची इज्जत वाचवणार. नवा नवा भारत घडवणार. भारत मातेला सोन्याने मडवणार. सोन्याने मडवणार. तुला 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 सुळावर चढवणार. तुला सुळावर चढवणार. शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणार. शिवरायांच्या विचारांवर चालणार. माझी जाऊनचा जय जयकार करणार. माझी जाऊनचा जय जयकार करणार. शिकार गेली हातातून. पोरगी पळाली जंगलातून. पोरगी शिकली, प्रगती झाली, पण वासनेची गती नाही थांबली. पुरुषी अहंकाराची नांगी अजून नाही कोणी ठेचली. स्त्री नाही उपभोगाची वस्तू. कधी कळणार रे पुरुषा, कधी कळणार. कमी कपडे घाला, रॅप करा, अजून कसले बी काम करा. नाही म्हणजे नाही, हे लक्षात घे वेड्या. ठेव शिवरायांचा सन्मान. हा जिजाऊंचा सन्मान. हाच नव्या जगाचा मूलमंत्र. हाच मूलमंत्र लक्षात ठेव. रायबा, आपल्या स्वराज्य स्थापनेनंतर या महाराष्ट्र राज्याची काय ही अवस्था. जिथे आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. गुंडांचे राज्य चौकात आहेत. मध्यमवर्गीय मनुष्य कराच्या ओझ्याने वाकलाय. सत्ताधारी परकीयांप्रमाणे अत्याचार करतायत. आपल्या सत्तेच्या लोभापायी सामान्य जनतेला किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडून टाकतायत. हेच का आपले स्वराज्य? यासाठी केला होता अट्टहास. मासाहेब, आपण नुसतं हुकूम करा. आत्ता खांडोळी करतो एकेकाची. अन्याय, अत्याचार, अहंकार, सत्ता या विकृत मानवी प्रवृत्ती आहेत. त्या प्रत्येक काळात अस्तित्वात होत्या आणि यापुढेही राहतील. महाभारतात द्रौपदीला भर सभेत खेचून आणणारा आणि तिचे वस्त्र फाडणारा दुशासन असो, व सीतामाईचे अपहरण करणारा रावण असो, ते अगदी कालच्या बदलापूर आणि बंगालच्या घटनेचे गुन्हेगार असो, या दृष्ट प्रवृत्ती कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असणार. मासाहेब, म्हणजे आमच्या आया बहिणी या पृथ्वी तलावर कधीच सुरक्षित असणार नाहीत. अहो मग काय उपयोग आम्हा मावळ्यांचा? आजवर सगळ्या चळवळी झाल्या, अनेक युद्ध झाली, पण महिलांच्या बाजूला कधी लढा उभारला गेलाच नाही. काहीतरी केलं पाहिजे मासाहेब. खरं रायबा, युद्धात अन्याय अत्याचार होतो तो पहिले महिलांवरच. परकीय आक्रमणे झाली तरी त्याच्या पहिल्या बळी महिलाच ठरतात. पण समाज म्हणतो, पण त्या समाजातही अनेक छुपे रावण आहेत. हे आजही महिलांना त्रास देत आहेत, अत्याचार करतायत. मासाहेब, अहो रांजाच्या पाटलानं बदमल केला म्हणून आपल्या राजांनी त्यांचा हातपाय छाटून त्याचा चौरंग केला. अहो त्यानंतर समाजातलं अन्याय कमी झालं, पण आज काय? अहो तरुणाई नशेच्या अंमलाखाली आहे. रायबा, प्रत्येक अडचणींवर उपाय असतो. प्रत्येक गुन्ह्याला थांबवण्याची ताकद असते लोकांमध्ये. जनतेत जागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि यावर उपाय एकच, छत्रपती शासन. गुन्हेगाराला कडक शासन आणि तेही त्वरित. हाच महाराष्ट्र धर्म आहे. हीच आई तुळजाभवानीची इच्छा आहे. छठी खाई थी कसम
भाई नहीं, ओ झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं, झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं, काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, ओ काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं। भी मैं घर से न जाई नहीं, लेके आया भी मैं घर से न जाई नहीं, नहीं आई 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 तू आई नहीं, वो नहीं आई 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 तू आई नहीं, वो काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, निकल रही थी मैं तो सच के सवेरे, रोको मेरी अम्मा ने आंखें बड़ी करके, बोले मुझे क्या कहा चले खेतों में कुंवारे छोड़े जाते नहीं, यूं ही ऐसे लड़के जो खेतों में बुलाते हैं, हाँ ऐसे लड़के जो खेतों में बुलाते हैं, कटी कनक कभी भी वो जमाई नहीं, रात मैंने खेतों में तू आई नहीं, ढल जाए रे जवानी इंतजार में, नहीं बेटा प्यार में। हाँ ढल जाए रे जवानी तेरे प्यार में, तेरे चक्कर में दूसरी पटाई नहीं, तेरे चक्कर में दूसरी पटाई नहीं, तेरे चक्कर में दूसरी पटाई नहीं। अरे 3 बार बोल दिया, अब आगे बढ़ो। काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, हो काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, हो नहीं आई हो काटी काय ग आज उशीर कसा? हो थोडं काम जास्त होतं. काम जास्त होतं की कोणावर फिरायला गेली होतीस? म्हणजे एक तर शॉर्ट कपडे घालतेस, बॉस बरोबर फोनवर रात्रभर चॅटिंग सुरू असतं, फेसबुक आणि इन्स्टावर रील करत असतेस, मित्रांना भेटतेस, त्याचबरोबर फिरायलाही जातेस आणि मला सांगतेस काम जास्त होतं. अहो एवढं वाटतं तर तुम्ही मला नोकरी करायलाच कशाला लावता? घरी बसून खायला घाला. आणि मी तिथं काम करायला जाते, मजा मारायला नाही. दिवसभराच्या कामातून थकून 5 मिनिटं मोबाईल हातात घेतला तर बिघडलं कुठे हो? जास्त बोलू नकोस नाही तर थोबड फोडून ठेवीन. नवरा समजतो बायकोला फक्त वस्तू उपभोगाची. तिनं नोकरी करावी, पैसा कमवावा, बाकी ती काय कामाची? काय कामाची? याची बायको असो वा सीतारामाची, बळी पडली ना पुरुषी संशयाची. चूल मूल, काम, नोकरी, उद्योग आणि अंतरून एवढंच काय आहे तिचं जग. तिच्या मनाचा विचार होणार कधी? 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 नाही होत विचार. चालली की तू नाहीतर दिल टोले. चल थांबा. कोण तुम्ही? छत्रपती शासन म्हणजे? छत्रपती शिवरायांचे आणि जिजाऊ महासाहेबांचे मावळे आहोत आम्ही. खुद्द शिवरायांनी आता महिला मुक्ती चळवळ हाती घेतली आहे. मा जिजाऊ यांनी ठरवलं आहे की यापुढे या देशात एकाही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही. नको नको जा तुम्ही. अहो तुम्ही एक दिवस याल यांना मारून जाल, पण मला आयुष्यभर यांच्या सोबत संसार करायचंय. पुन्हा कोण येणार आहे मला वाचवायला यांच्या तावडीतून? काळजी करू नका ताई, आम्ही कायम तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी. अहो महिलांनी कपडे कोणते घालावेत, तिला मित्र कोण असावेत, कोणाबरोबर गप्पा माराव्यात, अहो हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलेला आहे. तुम्ही नवरे म्हणजे तिच्या शरीराचे मालक नाही. महिला काही चुकीची वागत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपल्याला भारतीय कायदा आहे. तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?
आपण कोणाला जीवनदान देऊ शकत नाही, तसेच कोणाला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही. आता इथून पुढे महाराष्ट्रात छत्रपती शासन लागू आहे, तेव्हा महिलांवर अत्याचार कराल तर थेट शिवरायांच्या मावळ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. अहो बाई, अहो काय तुमची लावणी, काय तुम्ही, अहो काय तुमची आदा, मन एकदम असं खुलून आले बघा. हा मला तुम्ही एवढे आवडले ना, एवढे आवडले ना, हा असं वाटत होतं तुमच्या संग येऊन नाचवच. साहेब साहेब हात सोडा साहेब. अहो हे काय करताय साहेब? काय करतोय म्हणजे? अगे जे करायला पाहिजे तेच करतोय. अगं तुझ्यासारख्या लय आल्या लय गेल्या, पण मी त्यातली नाही साहेब. मी जातीवंत कलावंत आहे. असं हे जास्त शहाणपणा करू नको. चल किती पैसे पाहिजे तेवढे बोल. हे माझं मन आलंय तुझ्यावर, आणि एकदा का आमच्या मनात कोणी बसलं ना तर आम्ही सहजासहजी सोडत नाही. मेल्या मुडदे हैवाना, हात सोड माझा. नाही सोडत. आमदाराचा पोरगा असून असली कामं करतोय वय. तुझ्या पैशाची गरज नाही मला. असा लय पैका फेकते तुझ्या सारख्यांच्या तोंडावर. बर बर बर. बापाच्या जीवावर माच करणारी तुम्ही, तुमच्या सारख्या नराधमांमुळे आजची महिला सुरक्षित नाही आहे. जास्त शहाणपणा करू नको. बाबा आमदार आहे माझा आमदार. हा आमच्या समोर वर तोंड करून बोलायचं नाही. चल निघ. खामोश. जसं स्त्रियांनी आपल्या मर्यादा सांभाळायला हव्यात, तशाच त्या पुरुषांनी सुद्धा सांभाळायला हव्यात. व्यसन जसं तिनं केलेलं वाईट, तसं पुरुषांनी केलेलंही वाईटच. रात्र रात्र बाहेर हिंडणं जसं धोक्याचं, तसं स्त्रियांना रात्री त्रास देणंही तेवढंच चुकीचं. तुम्ही म्हणता की महिलांच्या अंगावर पूर्ण कपडे नसतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात. अरे मग ज्या 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला, तिने कोणते अंग प्रदर्शन केलं होतं? बरेचसे बलात्कार हे 5 वर्षाच्या खालील मुलींच्यावरच होतात. तसेच ते वयोवृद्ध महिलांवरही होतात. त्या कुठं घालतात कमी कपडे? अरे ज्या छोट्या मुलीला अजून शाळा म्हणजे काय ते माहित नाही, तर तिच्यावर का होतो बलात्कार? मग ज्या महिला रात्री मद्यधुंद अवस्थेत मित्रांवर विश्वास ठेवून फिरतात, त्यांना धोका कायम असतो हे त्यांनाही माहिती असतं. पण पेशंटची सेवा करणारी, रात्रपाळी करणारी महिला असो व बंदोबस्त करणारी पोलीस भगिनी असो, अरे कोण सुरक्षित आहे का तुमच्या या गिधाडी वासनेपासून? प्रत्येक वेळी अन्याय अत्याचार करायचा आणि महिलेला दोष द्यायचा बंद करा. आता आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. महिला म्हणजे उपभोग घेण्याची वस्तू हा समज आता डोक्यातून काढून टाका. तिने कोणतेही कपडे घालू द्या, तो
तिचा अधिकार आहे. ती किती वाजता बाहेर पडो, ती कोणतेही काम करत असो, पोटा पाण्यासाठी की घरकाम करो व पायलट असो, नाही म्हणजे नाही. काय बा, या नराधमाला आत्ताच्या आत्ता पकडून याचे हातपाय छाटून याचा चौरंग करा. माफ करा, माफ करा, माफ करा मासाहेब, माफ करा. खामोश, आमचं नावही घेऊ नका आपल्या तोंडून. अरे नुसती दाढी वाढवली आणि कपाळावर चंद्रकोर लावली म्हणजे कोणी जिजाऊंचा शोभा होत नाही. अरे कायद्याचे रक्षक ना रे तुम्ही. तुमच्या आया बहिणींवर कोणी हात टाकला तर तुम्ही असं गप्प बसणार का? गप्प बसणं बंद करा. किती दिवस नुसती बघ्यांची भूमिका घेणार? शोभा जन्माला यावा पण तो दुसऱ्यांच्या घरात. अरे तुमच्या मधून का निर्माण होत नाही एखादा शिवबा, एखादा शंभू राजा? असेच गप्प बसून बघत बसाल तर हा पुरुषी अहंकार समाजातल्या स्त्रियांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ज्या स्त्रिया पोटा पाण्यासाठी हा नृत्याचा व्यवसाय करतात त्यांनीही लक्षात ठेवावं की आपण घरंदाज लावणी सादर करावी, उत्तेजक भडक नृत्य नाही. आणि स्त्रियांनी कितीही भडक नृत्य केली तरी त्यांचे आयोजन कोण करतं? त्यांना पैसे कोण देतं? पुरुषच ना. ही नेते मंडळी जी 1-2 मतांसाठी स्त्रियांच्या शरीराचा वापर करतात, तेही सगळे रावणच, तेही अफजल खानच. त्यांचे कोथळे पहिले बाहेर काढले पाहिजेत. आपण रावण दहन करतो का? तर त्यानं सीतामाईचं अपहरण करून जघन्य अपराध केला होता. पण त्याही पेक्षा जास्त भयानक रावण आपल्या समाजात या समोरच्या गर्दीत आहेत. अहो त्यांचं दहन कोण करणार? स्त्रियांच्या कपड्यांवर, उपकरणांवर आणि वागण्यांवर बंधनं घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार का करत नाही? अरे वेडा तो नाही, तो खरा शहाणा आहे. कारण जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं तो उभा राहिला. तुम्ही तुमच्या मुलावर इतके चांगले संस्कार करा की एखादी वाईट स्त्री सुद्धा त्याला विचलित करू शकणार नाही. मग बघू कसे होतात अत्याचार ते. अहो सगळेच पुरुष वाईट आहेत असं नाही, पण अन्याय तर स्त्रियांवरच होतो ना. अहो निसर्गानं तिला जसं बनवलंय त्याचा आदर करा. आणि तूही मुली आता घाबरू नकोस. शस्त्र हातात घेण्याची वेळ आली. तुला पूर्ण अधिकार आहे प्रेम करण्याचं, मैत्री करण्याचं, हवं तसं जगण्याचं. ईश्वराच्या इच्छेनेच तुलाही पुरुषांसारखा जन्म मिळाला. कमजोर राहू नकोस. मर्दानी खेळ शिक, हत्याराचे शिक्षण घे. कोणी 4 हात तुझ्या इच्छे व्यतिरिक्त जवळ येता कामा नये. आता आम्ही येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपणही आपल्या विभागात छत्रपती शासन लागू करा. त्यात पोलीस, वकील, सुशिक्षित तरुण तरुणी सामील व्हा. आणि समाजात जिथे अन्याय दिसेल तो बघत उभे राहू नका. तिथल्या तिथे विरोध करा, अन्याय थांबवा. आणि त्याची सुरुवात या नराधमांचा चौरंग करूनच करा. राजा भिकारी, राजा भिकारी, माझी टोपी घेतली राजा भिकारी. महिलांना सगळे नियम लागू, आपली मात्र आळी मिळी गुपचिडी. जगाचा नियमच आहे, बळी तो कानपिळी, कानपिळी. सुंदर मुलींना मनोरुग्ण बनवी ही तरुण पिढी. सुंदर मुलींना मनोरुग्ण बनवी ही पुरुषांची नवी पिढी. राजा भिकारी, माझी टोपी घेतली राजा भिकारी. डम डम डमक, डम डम डमक, डम डम डमक, डम डम डमक. सादर झालेला जिवंत देखावा जिजाऊंच्या लेखी. देखाव्याचे लेखक अमित देशमुख.